शेतकरी कामगार पक्ष वल्लभचे एक युवा नेतृत्व आपण तन्मय पाटील याच्याकडे पाहतो आणि त्याचा आज वाढदिवस आहे खऱ्या अर्थाने बघा सर्वांच्या वतीने त्याला शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत। सामन्याकडे बोलूया आपण सृष्टी 11 जीवदानी बामणनगरी क्रिकेट संघाने सलामी जोडी मैदानामध्ये दाखल करावी। तर नक्कीच मॅच कडे वळूया। बिग फाईट मॅच आहे, दोन्ही संघ बलाढ्य आहेत। तर नक्कीच मॅच कडे जाऊया। मोरावेची नाईट स्पर्धा आम्हाला आठवली जिथे हे दोन संघ आमने सामने आले होते आणि अगदी शेवटमध्ये सनसनाटी विजय संपादित केला होता बामणडोंगरीनं आणि आज पुन्हा एकदा आमने सामने पाहतो। अनेक वेळा ते येत असतात। आज वल्लभच्या नाईट स्पर्धेमध्ये पाहतोय भोलेनाथ पाटील साहेब उपसरपंच सो जयमालाताई माजी सरपंच आणि उपसरपंच नावाची ही स्पर्धा पाहतोय। श्री गणेश क्रिकेट क्लब वल्लभ आयोजित ही स्पर्धा आहे। चला मॅच ऑन करा। दोन विनर्स मध्ये होणारी लढत मॅच नंबर 3 आणि सेकंड राउंड मधील या दोन विनर्स मध्ये होणारी फाईट विनर जो संघ होईल तो थेट पोहोचेल सुपर 12 मध्ये। नोंद घ्या आपण याची। तर पहिलं षटक हातोळतोय गोलंदाजी मार्कवर ओमकार पाटील। पहिला चेंडू तडाखा डीप लॉंग ऑफच्या कडून चेंडू चाललाय सनसनीत चौकार। वेगाप्रमाणे ही बॅट फिरवली तितक्या वेगाने ताकदीचा प्रयत्न करत असताना फलंदाज पाहतो आपण संदेशला। नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा ओमकार मागच्या सामन्यामध्ये प्रभावित केलं आणि हा लाईन खूप छान होती। उचली घेणारा चेंडू गुड लाईन स्पॉट वरून चेंडू थोडा टेक ऑफ झाला, फलंदाजाला समजलं नाही लाईन। तकदीरला पाहते नॉन स्ट्राइक एंडला संदेश गोंधलीला आपण पाहतो आतापर्यंत त्यांनी 2 चेंडूचा सामना केला। हा सामना कमालीचा होणार, हा सामना चुरशीचा होणार। ओमकार पाटील नेक्स्ट बॉल ऑन साइडला ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, फटका फसला। एक धाव पुन्हा 2 धावेसाठी तकदीर वेगवान आहे। धाव घेण्यामध्ये तकदीर खूप पटाईते, आम्ही बऱ्याच वेळा पाहिले। कधी तो धावा 2 धावा वेगाने पळून काढले आपल्याला समजणार सुद्धा नाही, एवढी गुड रनिंग त्याची आपण पाहिले। आतापर्यंत संदेश 3 चेंडूचा सामना केला, तकदीरला संधी मिळाली नाही। 4 षटकांचा सामना पॉवर प्ले 1 मध्ये ओमकारनं दिगोडे संघाविरुद्ध पॉवर प्ले मध्ये फक्त 2 धावा दिल्या आणि आता 3 मध्ये 6 धावा। हा तडाखा इथे फलंदाज वेगळा आहे आणि आता दाखवून देत असताना आपल्याकडे किती क्षमता आणि आणखीन एक चौकार। तडाखेबंद खेळ करणं आज तागत त्यांनी अशा मोठ्या कामगिरीमध्ये आपले चौकार षटकार नेहमी सजवलेत आणि वेगवान गोलंदाजावर प्रहार करण्यात असलेला तकदीर खूप आम्ही पाहतो आणि संदेश खूप पटाईते। एकूण धावा 10। गॅप शॉट परफेक्टली टाइम। बघा ज्या गोलंदाजानं मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच होता, मी मगाशीच उल्लेख केला होता का चॅलेंजर पेक्षा चॅम्पियन विरुद्ध खेळणं खूप कठीण असतं आणि आता संदेशचा तडाखा। पावणे जॉईंट होत असताना 5 चेंडूचा खेळ संपलाय। एकूण धावा आहेत 14। उत्तम फुटवर्क, चेंडूवर नजर आणि इथे संदेश सन्मान दिलाय। बघा ही विनम्रता, इथे संयमता पाहायला मिळाली, सावधानता पाहायला मिळाली। संदेश यासाठी ओळखला जातो। स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप मध्ये आपण पाहतोय किती तो अलर्ट आहे। बघा आक्रमण केलं त्यानंतर इथे आपण पाहतो शांत पवित्रा। एंड ऑफ द ओव्हर, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि एकूण धावा 15।
नाही करायचा कुणीचा आमच्या भोळानाथ पाटीलचा नाद नाही करायचा कुणीचा आमच्या भोळानाथ पाटीलचा तर क्षेत्ररक्षण करणारा चांभारली संघ आज खेळतोय कैलासवासी बाबूशेठ भोईर व सखाराम पाटील चांभारली या संघांच्या पुरस्कर्त्यांचा आपण धन्यवाद देऊया. तुम्हाला टीम मीटिंग ड्रिंक्स ब्रेक मध्ये निश्चित घ्यायला मिळेल 2 षटकानंतर. तर सन्माननीय रिग्नेश पाटील राहनल त्यांचे पिताश्री विद्यमान सभापती आहेत. याबाबत व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. जिनीत दादा पवार कोपरा यांचंही ते आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर अरविंद दादा मात्रे रोडपाली, विनेश शेलके चिंचवली, प्रवीण मात्रे ओवे, तुम्हा सर्वांचं स्पर्धा ऑर्गनायझर भोलानाथ शेठ पाटील आणि त्याचबरोबर राजू दादा पाटील श्री गणेश क्रिकेट संघ बल्लभ यांच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. तर पीटीसी लाईव्ह वाहिनी मार्फत आज ऑनलाईन प्रेक्षक वर्ग या मोठ्या लढतीचा आनंद घेतो जिथे 2 बलाढ्य संघ एकमेकांसमोर आहे. बामणडोंगरी विरुद्ध चांभारले. आता स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा संदेश. हा तडाखा एकटा नडतोय आणि गोलंदाजानं चोख प्रत्युत्तर दिला. हा दणका संदेश मुंडेला षटकार. गोलंदाजी करायचं एक आव्हान आणि आता रजत मुंडे मास्टर प्लॅन आखावा लागेल. या फलंदाजासमोर मास्टर प्लॅन आखणं खूप महत्वाचं आहे. संदेश कोंडले चौफेर फटकेबाजीसाठी पटाईत आहे. तो कुठल्याही क्षेत्रामध्ये तेवढ्या ताकदीचे स्ट्रोक खेळू शकतो हे त्यांनी आज तागायत दाखवलंय. संदेश मुंडे प्रमुख प्रभावी गोलंदाज. या संदेश आणि ओमकारनं दिगोडे संघाविरुद्ध काय जादुई गोलंदाजी केली होती मात्र आता त्यांची धुलाई. तकदीर अजूनही शांत उभा आहे. नॉन स्ट्राइक एंडला 7 मध्ये 21. हा वेगवान चेंडू उचली घेणारा चेंडू जरूर चाललाय सीमा रेषेकडे लॉंग स्टॉपला. बॅड लक आणि हा येतो आणखीन एक बॅटच्या स्वरूपात ना. यस बॅटच्या स्वरूपाने मिळेल. हा आपण जरूर पाहूया. बॅटच्या स्वरूपाने चौकार. नक्कीच कॉन्फिडन्स उंचावला असेल. आता बॅटिंग करताना संदेश एकटा नडतो. 8 मध्ये 25. 8 चेंडू झालेत. महागुरूने 8 चेंडू एकटा खेळलाय. ही वृत्ती तुमच्याकडे असायला पाहिजे. क्षमता तुमच्याकडे असायला पाहिजे. मी चांगली इनिंग खेळू शकतो हा विश्वास तुमच्याकडे असायला पाहिजे आणि ती विश्वासासार्थ इनिंग खेळतोय मैदानावर संदेश. वॉटर बॅटिंग, प्युअर बॅटिंग, इफेक्टिव्ह बॅटिंग, सच अ गिफ्ट बॅटिंग साईड. फलंदाजी करत असताना आपलं टॅलेंट टेक्निक वापरलं आणि ज्या पद्धतीने संघासाठी खेळायचं ती त्यांनी ताकद दाखवली. भेदक कामगिरी करतोय. मोठी कामगिरी म्हणायला लागेल या महत्वाच्या सामन्यामध्ये संदेश. तकदीर आलाय. हा सुद्धा तेवढा घातक फलंदाज आहे. एकाला झाकावं आणि दुसऱ्याला पाहावं अशी बामणडोंगरी संघाची बॅटिंग लाईनअप आहे. आणि मी मगाशीच उल्लेख केला मोरावेची नाईट तिथे पराभव झाला होता चांभारलेचा आणि आता वलप मध्ये आक्रमक पवित्रा ड्राईव्ह करतोय. तकदीरनं कदाचित माइंड सेट केला असेल का संदेश इकडे आक्रमक झालाय त्याला आपण स्ट्राइक देऊ. 1 धावेने संघ पुढे सरकेल. एकूण धावा पाहूया. धावफलकावर संघ पोहोचलाय 27. विकेट मिळत नाहीये. जेव्हा विकेट येईल ना तेव्हा दबाव निर्माण करेल चांभारले. रजत मुंडे हा मास्टर प्लॅन त्यांनी आखलाय मात्र ओमकार फेल झाला. त्यांनी 15 दिला आणि आता संदेश मुंडेने सुद्धा 2 चेंडूमध्ये मार खाल्ला मात्र 2 चेंडूमध्ये त्यांनी रिकव्हर केला. एकूण आतापर्यंत 4 मध्ये 12 धावा दिल्यात. आक्रमण करतो. हल्ला चढवलाय. क्षेत्ररक्षक तैनात. ही विकेट इम्पॉर्टंट. स्क्वेअर लेगला पकडलाय झेल. मयूरनं पकडला झेल आणि फलंदाज बाद. पहिला विकेट. एकूण धावा असताना 27 वर. तर यानंतरची लढत असेल केडीएस वाघिवलीवाडा विपक्ष जीवा 11 शहानाल क्रिकेट संघाच्या संघाने रहानाल
जिव्हा 11 राहणार या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकाला आम्ही सूचित करत आहोत की नाणेफेकीसाठी आपण संपर्क साधावा. तर नक्कीच आतापर्यंत आपण पाहिलं शेवटचा चेंडू असेल, बाद झाला, अगदी गोलंदाजांची मार्गातील अडथळा दूर केला, बामणडोंगरीचा संदेश बाद झाला आणि आता नवीन फलंदाज सरकलाय संदेश पाटील. तकदीर उभा आहे, आक्रमण करतो, हल्ला चढवलाय डीप कडे, कोणी तिथे नाही, आणखीन एक आलाय चौकार. टोटल रन्स पाहूया, संघाची धावसंख्या धावफलकावर 31-31. तर 2 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावर टोटल रन्स पाहिल्या. पहिल्या षटकामध्ये 15 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 16 आल्या. अफलातून बॅटिंग पाहायला मिळाली, गोलंदाजांवर चढवलं आक्रमण. बामणडोंगरी यासाठी ओळखला जातो, जरी बॅटिंग आली तरी धावा सेट करणार, मात्र आता रिकव्हर करणं महत्वाचे. रजत मुंडेची गोलंदाजी या सामन्यामध्ये संघाला कमबॅक करून देणार का? इथे जो फलंदाजाने हल्ला बॉल केलाय, इथे सामन्याला रिकव्हर करणं सुद्धा महत्वाचं. गोलंदाजी मार्कवर रजत मुंडे. सामना कमालीचा होणार, सामना चुरशीचा होणार. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ एकमेकांसमोर अनेक वेळा आमने सामने आलेत आणि आज आम्ही पाहतोय श्री गणेश क्रिकेट संघ वलप आयोजित माजी सरपंच आणि उपसरपंच चषकाच्या या नाईट स्पर्धेमध्ये ग्रुप ए पोल आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 रजत मुंडे. पहिला चेंडू जरूर तकदीरला शांत बसवलं. तकदीर सुद्धा तेवढा आक्रमक फलंदाज आहे, बऱ्याच वेळा चांगली फलंदाजी करून आपण पाहतोय. जेव्हा पदार्पणातच तकदीरनं बामणडोंगरी संघामध्ये समाविष्ट झालं, जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळाली त्यांनी संधीचं सोनं केलं आणि आज तागायत आपण पाहतोय तो एक बलवान फलंदाज सुद्धा म्हटला जातो बामणडोंगरीचा तकदीर पाटील. आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटवर आला नाही, दबाव परिस्थिती निर्माण करतो रजत. गुड बॉलिंग, गुड कमबॅक. अभ्यासू गोलंदाज आहे, सिस्टमॅटिक गोलंदाज आहे, सामन्यामध्ये कमबॅक तो करू शकतो आणि आता हेच करायचं, आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करायचे. नशिबाची साथ तर त्याला हवे, मात्र यश मिळवायचं असेल तर इथे मात्र तुम्हाला डोक्याने खेळावं लागेल. रजत मुंडे सलग 2 चेंडू डॉट बॉल, दबाव परिस्थिती निर्माण करतो. 31 गॅप मध्ये खेळतोय, टेक्निक शॉट म्हणता येईल, डीप कडे क्षेत्ररक्षक आहे, 2 धावेसाठी पलटवार झाला. गुड रनिंग, थोडी धाव स्लो केली होती, मात्र नक्कीच कामगिरीमध्ये सुधारताना. डिफेन्स मध्ये बलकटी आपण जरूर पाहिली. 2 धावा. आता लय मध्ये आलाय रजत. आतापर्यंत त्याने 3 चेंडू 2 धावा दिल्यात. मोठे फटके रोखण्याचं काम त्याने 3 मध्ये केलं. क्रिकेटमध्ये तुम्हाला छोट्या छोट्या चुका या रोखाव्या लागतात, छोट्या छोट्या चुका होता कामा नये, कारण आज ग्रुप ए आपण पोल पाहतोय. खोलवरचा चेंडू, मात्र हा चेंडू व्हाईट बॉल. अवांतर धावेनं डाव सावरतोय, मात्र इथे आपण पाहतोय इथे तकदीर आणि संदेश हे मात्र डोकेदुखी फलंदाज. टोटल रन्स पाहूया 34. 2 विनर मध्ये होणारी मॅच. हा सामना जिंकला तर डायरेक्ट तिकीट मिळणार सुपर 12चं. वेगवान चेंडू, नक्कीच गोलंदाजी आवडली असेल तर रजतसाठी टाळ्या झाल्याच पाहिजेत. रजत मुंडे म्हटला तर त्याचा एक वेगळा फॅन फॉलोअर्स वर्ग आहे. नेहमीच आपण पाहतोय या अत्यंत कठीण प्रवासामध्ये सुद्धा त्यानं अनेक सामने संघासाठी जिंकून दिलेत आणि आता तो समोर गोलंदाजी करतोय तकदीर समोर. तकदीरनं 5 चेंडूचा सामना केला, वैयक्तिक 3. एकही मोठा फटका तकदीरच्या बॅटमधून पाहायला मिळाला नाही, मात्र सुरुवात चांगली करून दिली संदेश गोंडलेनं. कट करतोय, टेक्निक शॉट, डीप बॅकवर्ड थर्डमॅन कडे जरूर हा फटका पाहिला आपण. येईल हा चौकार. राजांचं शिलेदार
तर नक्कीच या 4 धावेच्या मदतीने संघ पोहोचलाय 38 रन्स ऑन बोर्ड. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. सामना तुम्हाला पाहायला मिळतोय चांभारली विरुद्ध बामणडोंगरी, जिथे टॉस जिंकल्यानंतर पसंती दिल्या चांभारलीनं गोलंदाजीला. हा चेंडू सावध फटका डीप, कोणी क्षेत्ररक्षक नाही. किती मास्टर माइंड स्ट्रोक होता बघा, कोणी तिथे नव्हता. 2 धावा वेगानं पळून काढल्या तकदीरनं. मी मगाशी म्हटलं का शांत हुशारीच्या खेळामध्ये तुम्हाला आक्रमक सुद्धा व्हावं लागतं आणि आता तकदीर आक्रमक होण्याच्या मार्गावर वैयक्तिक 7 व 9 खेळतोय. 3 षटकं संपली, एकूण धावा दाफलकावर 40. मात्र महागुरु आता आपण सेकंड कॉल देऊया नेक्स्ट मॅचचा. तर यानंतरची लढत असेल केडीएस वाघविलीवाडा क्रिकेट संघ आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ जीवा 11 रहानाल. या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आहे आणि तुमच्यासाठी हा शेवटचा पुकार असेल दोन्ही क्रिकेट संघांसाठी. तत्पूर्वी बोलूया पुन्हा एकदा सागर मांडवकर नेरे यांच्याकडे आपण बोलूया. तर 3 षटकांचा खेळ संपलाय, 40 धावा. रजतचं षटक कमालीचं ठरलं. रजतनं आपल्या षटकामध्ये 1 फटक्याचा अपवाद सोडला तर 9 धावा दिल्या. गुड मॉर्निंग. हा आत्मविश्वास तुमच्याकडे असायला पाहिजे. महागुरु ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ग्लेन मेग्रा क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये येण्यापूर्वी तो बँकमध्ये क्लर्क म्हणून काम करायचा आणि तिथे ज्या मुली यायचं त्यांना तो सांगायचा, ही माझी साईन ही पकडा तुम्ही, ही एक महान खेळाडूची निशाणी आहे. काही त्याला नाकारायचा, मात्र ज्यांनी त्याला पसंत केलं आज आम्ही पाहतो ग्लेन मेग्रा. आंतरराष्ट्रीय स्तर वन डे मध्ये सर्वाधिक अव्वल गोलंदाज. कॉन्फिडन्स तुमच्याकडे असायला पाहिजे आणि इथे गुणवत्ता जरूर पाहतोय. डीप कडे खेळण्याचा प्रयत्न आणि इथे केली चूक. संदेशला मिळालं या वेळेला आपण पाहतोय जीवनदान. मॅच टफ असणार. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघामध्ये गुणवत्तापूर्ण आपण खेळाडू पाहतोय आणि आता इथे 4थं षटक हातळतोय अनुभवी गोलंदाज योगेश चांबळे. भुला के डर कुछ अलग कर. तुम्हाला जेव्हा मोठ्या लॉट्स मध्ये खेळायचं असतात तेव्हा तुम्हाला सर्वस्व झोकून द्यावं लागतं आणि आता 41 आपलं योगदान देतोय. तकदीरनं हा फटका खेळला, हा त्याचा फेवरेट स्ट्रोक आहे. आपल्या स्ट्रॉंग झोन मध्ये बघा, फटका आवडला असेल तर पाहत बसावा असा फटका होता. दणदणीत बघा, पीटीसी लाईव्हच्या मार्फत आपण सुद्धा पाहायला मिळेल. मिनी वानखेडे मैदान नेहमी फलंदाजांसाठी प्रतिकूल परिस्थिती निर्माण करतोय. प्रेक्षक वर्ग तिथे आनंद घेतोय. नेक्स्ट बॉल योगेश ड्राइव्ह करतोय, ताकदीचा फटका डीप लॉंग ऑफ कडे जरूर आपण पाहतोय. महागुरु आम्हाला सांगताना मिनी वानखेडे मैदान हे प्रेक्षकांसाठी प्रसिद्ध आणि त्यांच्यासाठी आवडतीचं मैदान आहे आणि थंडीचा जोर सुद्धा, आणि तो एकच प्याला म्हणजे चहाचा प्याला. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपलाय. 48 रन्स. कार्पेटच्या माध्यमातून डीप कडे खेळत असताना आपण पाहतो क्षेत्ररक्षक रेडी आहे. 2 धावेसाठी प्रयत्न होईल. तर आपण पाहतो प्रथम फलंदाजी करत असताना ज्यांच्या वाट्याला बॅटिंग आली बामणडोंगरी संघ 50 रन्स कंप्लीट. 50 धावा पूर्ण झालेत. आता त्यांना आत्मविश्वास असेल कारण तेवढी गोलंदाजी सुद्धा. सामना चांगला होणार, सामना कमालीचा होणार. दोन्ही संघ तेवढे ताकदवर बलवान आहेत. आता चेंडू शिल्लक 2. गती कमी केली, फसवलंय. बीट करत असताना तकदीर वेगाने आलाय आणि इथे आपण पाहूया आता हा धोका. 4थं षटक प्रगतीपथावर असताना आता गडी बाद झाले 2. तर दोन्ही संघनायकांना आम्ही विनंती करतो कारण टाइम मॅनेजमेंट आज आम्ही पाहतोय भोलेनाथ पाटील साहेब आणि त्यांचा संपूर्ण श्री गणेश क्रिकेट संघ वलप खूप छान काम करतोय. आज क्विक डिसिजन घेतला आणि त्या आयोजकांचं निर्णयाचं आपण स्वागत करूया. वेळेवर संघ आला नाही, 5 षटकांचा सामना केला, 4 षटकांचा आणि पेनल्टी सुद्धा दिल्या. शेवटचा चेंडू आक्रमण केलं डीप लॉंग ऑफला आणि इथे फलंदाज बाद.
50 या धावसंख्येवर 3 गडी बाद. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. 2 बलाढ्य बलवान संघामध्ये होणारी फाईट बामणडोंगरी आणि चांभारल्या आणि 50 धावा विचासाठी टार्गेट. समोर बामणडोंगरीची गोलंदाजी, समोर रजत मुंडेचा चांभारली त्यांची तगडी बॅटिंग. कोण कुणाला पराभूत करणार, कोण कुणाला नेस्तनाबूत करणार, कोण विजय खेचून आणणार हे उत्तरार्धामध्ये आपण जरूर पाहणार आहोत. मात्र वळूया आपण मुख्य मेन स्टेजवर. विनिंग टार्गेट पाहूया 51 रन्स टू विन. थँक्स सागर मांडवकर. इथे नाणेफेक केली जाणार आहे. केडेज वाघिवलीवाडा आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ जिव्हा 11 रहाणाल क्रिकेट संघाच्या संघनायकांनी लगेच इथे संपर्क साधायचा आहे. तर जिव्हा 11 राहणार क्रिकेट संघाचे संघनायक दीपेश माली उपस्थित आहेत. केडेज वाघिवलीवाडा यावर संघनायक आपला एक प्रतिनिधी ते नाणेफेक केली जाणार आहे. मान्यवरांच्या शुभास्ते आपण इथे नाणेफेक करणार आहोत. नाणेफेक केली जाईल मान्यवरांच्या शुभास्ते. आणि मयूर पाटील आमचे ऑर्गनायझर प्रतिनिधी आहेत. आपलाही वाढदिवस आहे. अरविंद दादा म्हात्रे, अरविंद दादा या. अरविंद दादा म्हात्रे कामोटे यांच्या शुभास्ते आपण इथे नाणेफेक करणार आहोत. इथे रहाणाल भिवंडी तालुक्यातील आज संघ आहे. अरविंद दादा यांच्या शुभास्ते केडेज वाघिवलीवाडा सत्र संपलेला आहे. नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आहे. केडेज वाघिवलीवाडा संघ सत्र संपलेला आहे. खऱ्या अर्थाने संपूर्ण मैदान आपण इथे पाहतो. मिनी वानखेडे खऱ्या अर्थाने याला नाव देण्यात आलेले आहे आणि संपूर्ण मैदानाचा लुक इथे पाहतो. ज्यांनी खेळपट्टी बनवलेली आहे ना त्यांचा मी प्रथमतः खऱ्या अर्थाने कौतुक करू. अतिशय पाटा विकेट बघायला मिळतो. या विकेटवर खऱ्या अर्थाने गोलंदाज आणि फलंदाज तर तत्पूर्वी मान्यवरांचा सन्मान इथे केला जाणार आहे. इथे आज भिवंडीवरून आलेले आदरणीय श्री रिग्नेश पाटील राहणाल जे सभापतींचे सुपुत्र आहेत. विघ्नेश इथे असाल रिग्नेश तर यावं आपण समोर आपला सन्मान इथे केला जाईल. तर सन्माननीय श्री अरविंद म्हात्रे रोडपाली आणि मिनेश शेलके चिंचवली, अरविंद म्हात्रे कामोटे यांचा येतोची सन्मान इथे केला जाणार आहे. अरविंद आता या आपला येतोची सन्मान इथे केला जाईल. आमच्या ऑर्गनायझर बलवनाथ शेठ पाटील यांना आम्ही आमंत्रित करतो. आपल्या शुभास्ते त्यांचं आपण इथे स्वागत करावं. अरविंद म्हात्रे कामोटे यांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन स्पर्धा ऑर्गनायझर विद्यमान उपसरपंच भोलानाथ शेठ पाटील साहेबांच्या शुभास्ते स्पर्धेचं सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ आणि मायेची उपदार शाल देऊन त्यांचं स्वागत केलं जात आहे. त्यानंतर मिनेश शेलके चिंचवली, मिनेदादा या आपला येतोची सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जाणार आहे. मिनेदादांचा येतोची सन्मान मित्रांनो भोलानाथ शेठ पाटील राजूदादा पाटील यांची जी संकल्पना आपण पाहतो खऱ्या अर्थाने आणि त्यांच्या संकल्पनेतून त्यांच्या विचारधारेच्या माध्यमातून हे जावई परिवार सुद्धा आहेत खऱ्या अर्थाने. मिनेश शेलके चिंचवली यांचा सन्मान इथे केला जात आहे आणि प्रवीण म्हात्रे साहेब ओबे यांचा सन्मान केला जाईल. खेळ स्टार्ट. ओ टू कमेंट्री बॉक्स प्रवीण तेंबे आणि रोशन पाटील शिरवली. थँक्यू सो मच महागुरु. विनर टू विनर यातील ही आपण पहिली मॅच पाहतो. दोन्ही संघनायकांना मनपूर्वक शुभेच्छा. खेळाचा उत्तरार्ध आहे आणि उत्तरार्धामध्ये एकूण प्रवीण 51 धावसंख्येची आवश्यकता आहे. पहली गेंद पे 4 मिस्टर कंसिस्टेंसी रजत मुंडे. कमाल का शुरुआत है इनकी. पारी की शुरुआत 4 के साथ. जीत खोत इनको मार पड़ी है. जीत खोत जोपरा आर्चर. अगली बॉल पटकी हुई गेंद थी. अंपायर का इशारा व्हाइट बॉल का. अतिरिक्त बाउंस रोशन. माजी सरपंच उपसरपंच अशक का ये
विनर विनर का मुकाबला जो जीतेगा वो सुपर 12 में। कल गावदेवी घोट टीम ने 2 मुकाबले जीते थे इसी समय और वो टीम गई थी सुपर 12 में, उनके साथ नेरे का मुकाबला सुपर 12 का होगा। नक्कीच आयोजकांची चांगली अशी संकल्पना पाहायला मिळते आणि त्यानुसार विनर टू विनर ही लढत पाहायला मिळते। ओहो सुंदर फटका खेळलाय परंतु क्षेत्ररक्षक सज्ज होते तेजस मात्रे, परंतु डॉट बॉल ची राहिली समाप्ती। शानदार फील्डिंग तेजस के द्वारा डॉट गेंद मिलेगी यहाँ पर। जोड़ी सलामी रजत मुंडे के साथ मयूर जामले। 51 चेस करने 4 ओवर में, लगभग थोड़ा मुश्किल भी बनेगा लेकिन सामने रजत मुंडे तो उनके लिए आसान भी रहेगा। मिस्टर कंसिस्टेंसी बॉलिंग ट्रैक पर है। जोफ्रा आर्चर, आर्चर को यह बड़ा स्ट्रोक मारा है सामने डाउन द ग्राउंड, क्लास टाइमिंग डाउन द ग्राउंड 6 रन, स्मैश डाउन 6 रजत मुंडे के बल्ले से। कमाल का ये शॉट था रोशन, आर्चर की ये गेंद थी और उसे पलक झपकते अदा के साथ तहजीब के साथ खेला है। खूबसूरत खूबसूरत 6 रन। आक्रमकतेने खेळत असताना जीत खोत विरोधात आता आक्रमकता सिद्ध केली जाते। पहिला बॉल जिथे 4 धावा आल्या, त्यानंतर वाईट बॉल डॉट बॉलची राहिली समाप्ती आणि त्यानंतर हा साधा बसंगीचा पल्ला पाहतो। ओहो दांडी गुल अप्रतिम गोलंदाजीची आखणी केली जाते। पहिला देवदका टीम सांभाळलेला आणि काढू बाद होतोय रजत मुंडे। लकी आंकड़ा है बामन डोंगरी के लिए। 11 पे 1 विकेट टीम सांभारली। स्वर्गीय बाबू शेठ भोईर और सकरम पाटील सांभारली। तीक्ष्ण धारदार गोलंदाजीची आपण सफर पाहतो। जीत खोत पूर्णपणे फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश प्राप्त केलं गेलं। रजत मुंडे सारखा तगडा काढो जन 4 चेंडूमध्ये एकूण 10 धावसंख्येचं योगदान दिलं, अशा फलंदाजाला बाद केलं गेलं। फलंदाज तयार। जीत खोत पुन्हा एकदा संधी, परंतु आबाक्याच्या बाहेर चेंडू जाईल सीमा पार षटकार। व्हाट अ शॉट, एक्शन रिप्ले में इसे देखे तो ये सबसे खूबसूरत शॉट था, शॉट ऑफ द नाइट। ये गेंद कहां पे लगी, शायद बल्ले के टो पे लगी है। जी बल्ले के टो पे लगी है और ये छक्का अगर सामने लगती तो ये कैच आउट होते। टो पे मजबूत होता है बल्ला। नक्कीच प्रवीण, टो एंडला हा बॉल ब्रश झाला आणि त्यातल्या त्यात फलंदाजाची उंची तितकी चांगली आहे आणि ओमकारच्या बाडमधून हा दमदार षटकार। कहते किसी को कमजोर ना समझो क्योंकि 5 रुपए का पेन 5 करोड़ का चेक साइन करता है। चोपड़ा को विकेट मिला, फिर छक्का लगा। चलिए 4 भी मिलेंगे, 10 तो आ गए इस 2 गेंद पर। तकदीर ने किया यहाँ पे निराश किया कल्पेश ने केटी। गेंद सीमा पर 4 रन। पहली ओवर का खेल समाप्त हुआ, आधे रन वसूल किए। टोटल स्कोरबोर्ड पे 21। कल्पेश ठाकूरच्या माध्यमातून इथे खराब फिल्डिंग पाहतो। अशा पद्धतीने फिल्डिंग केली तर या टीमला केटी लागू शकते। जी बिल्कुल एटी केटी लगती है। अगर आप फर्स्ट सेकेंड ईयर में पढ़ाई करते हो इंजीनियर में तो ये केटी लगी है 4 रनों के लिए। तर केटीएच बागिवलीवाडा क्रिकेट संघासाठी शेवटचा पुकार आहे। आपला प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ जीवा 11 राहणाल क्रिकेट संघ भिवंडीवरून आलेला आहे बघा, दूरवरून, आणि ते विल्हेवर पोहोचलेले आहेत। केटीएच बागिवलीवाडा क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा। ड्रिंक्स ब्रेक मध्ये आपण नाणेफेक करणार आहोत, यावर संघनायकांनी लगेचच। जी बिल्कुल, अन्नदाता सदा सुखी। माजी सरपंच उप सरपंच ट्रॉफी में अन्नदाता की भूमिका निभाई है हमारे वल्लभ गांव के सबसे बढ़िया आचार्य गणेश गावंड साहब, जो हमारे बाइकर मैन विनय के पिताजी है, और उनके साथ राजू राजपूत, इनका सबसे बड़ा योगदान है। नक्कीच खाद्य भ्रमंतीचा चांगला असा आपण आस्वाद पाहतो। अगदी आगरी खानाल मध्ये ज्या पद्धतीने जेवण मिळतं ना, त्या पद्धतीने पूर्ण आमच्या टीम साठी इथे जेवण पाहायला मिळतं। सैंडी पालकर एकमेव टूर्नामेंट है जहाँ पे डब्बा नहीं लाते। सैंडी पालकर, क्या आप 7 दिन टिफिन लाएंगे? जी नहीं लाएंगे, क्योंकि ऐसा खाना कहीं पर नहीं मिलता। सैंडी ने पहली बार ऐसी एकमेव टूर्नामेंट जहाँ पे वो टिफिन नहीं लाते वो है भोलना शेट पालेल की टूर्नामेंट्स, क्योंकि वहां पे जो लजीज खाना मिलता है शायद कहीं पे मिलता होगा। कट किया, थर्ड मैन को बीट किया है, फील्डिंग अच्छी है, पाव से रोका उन्होंने, लेकिन 2 लेने से नहीं रोक पाएंगे। 4 नहीं मिलेंगे, 3 तो मिलेंगे। चलिए रोका है, समाधान तेजस का बैटल लग रहा था। 3 मुकम्मल हुए, 3 के साथ 24। फिल्डिंगच्या माध्यमातून समाधानकारक कार्य पाहतो। त्या ठिकाणी A1 असा आपण क्षेत्ररक्षक पाहिला। समाधान नाईकच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग राहिली आहे, गुड फिल्डिंग। कहते नजर को बदलो नजारे बदलेंगे, सोच को बदलो सितारे बदलेंगे।
और रजत मुंडे आउट होने के बाद क्या कमबैक होगा बामन डोंगरी का। सबसे बड़ा विकेट लिया आपने, लेकिन ओमकार पाटिल के बल्ले के टो पे जो छक्का लगा है वो कमाल का था। और बॉलिंग ट्रैक पे आदित्य पाटिल जिन्होंने एसपीएल संगम प्रीमियर लीग गोवा में भी अपना धमाका किया गेंदबाजी से, वो मंजे हुए गेंदबाज घाटकोपर नाइट में भी राष्ट्रवादी चषक में थे गेंदबाजी के लिए। मतलब व्यावसायिक क्रिकेट की तरफ आदित्य पाटिल अब धीरे धीरे जाते हुए। नक्कीच आजही मिनी वानखडे वलभच्या मैदानावरती धुमाकूल घालेल का आदित्य पाटील। विक्रमादित्य गोलंदाजीची आखणी करायची आहे त्याला। पहिला बॉल जिथे 3 धावा आले आणि त्यानंतर तात्काळ कमबॅक केलं। डॉट बॉलची राहिली समाप्ती। पहिले षटक पाहिलं आपण जीत खोच ज्याने विकेट काढली रजत मुंडेची, परंतु अलीकडच्या 2 चेंडूमध्ये 10 धावा त्याने खर्च केला, परंतु आदित्य पाटील कमालीची वापसी दाखवली टीम बामणडोंगरी संघाच्या माध्यमातून। 4 गेंद बची है आदित्य पाटिल। बल्ला पहले घुमा, गेंद बाद में आई, मिस टाइमिंग कहेंगे इसे थोड़ा सा। मिस मैच 0 आता हुआ। ओमकार पाटिल की गेंदबाजी बहुत जबरदस्त हुई। मोठा को जिसने आउट किया वो ये गेंदबाज है ओमकार पाटिल, और कंजूसी गेंदबाजी थी दिगोडे के खिलाफ इनकी। नक्कीच अतिशय अष्टपैलू भूमिका राहिली ओमकार पाटीलची अलीकडच्या मॅच मध्ये। याही मॅच मध्ये त्याला दमखम दाखवायची आणि हे पाहता चांगली फलंदाजी त्याला सादर करावी लागेल। ओहो, प्रहार केलाय, अगदी समालोचन कक्षेला मान बनवणारा पेशकश करणारा हा संघर्षाचा अजून एक षटकार। क्या लपेटा है, लॉफ्टेड शॉट, क्रॉस बैटेड मिड विकेट पे, और 6 नंबर ये आते हुए शानदार शॉट है रोशन। फ्लाइटेड था, टाइमिंग कमाल का इनका। स्टैंड बाय खड़े रहते टांस पे और 6 रनों के लिए। नेत्रदीपक फटका पाहतो कैलासवासी बाबूशेठ भोईर व समाधान सकाराम पाटील सांबारे 11 या संघाच्या माध्यमातून। ओमकार पाटील 5 चेंडू खेळलाय, 16 धावा त्याच्या बाडमधून। चांगली फटकेबाजी पाहायला मिळते। ना मुहूर्त देखते ना सूरत देखते, ओमकार पाटिल टीम की जरूरत देखते, और कमाल का शॉट है ओमकार पाटिल के बल्ले से। मोरबी के ओमकार पाटिल भी आएंगे जरूर आखिरी मैच के लिए, लेकिन ये ओमकार बरसते हुए लेफ्ट हैंड लॉन्ग ऑफ एक्स्ट्रा कवर के ऊपर से मस्तक पे दस्तक 6 रनों के लिए। हा सुपर पंच पाहिला आपण। फलंदाज ओमकार पाटील ऑन फायर। मिनी वानखेड़े सज चुका है इस मुकाबले के लिए। 2 गेंद पे 2 छक्के, हैट्रिक, 3 बॉल 3 छक्के। सांबार लिहाज नहीं छोड़ेगी किसी को। आदित्य पाटिल का स्वागत। आखिरी गेंद भी छक्का मार के फिनिश हुई, और इस गेंदबाज ने भी 21 दिए, पहले गेंदबाज में भी 21 दिए। 12 गेंद पे 42, ना व्हाइट बॉल ना नो बॉल, हर गेंद पर बड़े नंबर दिए। आजच्या रात्रीतील सर्वाधिक लांब लचक फटका पाहिला आपण। फलंदाज धाकड पद्धतीने फटके दाखवतोय ओमकार पाटील। ओमकार की जय जयकार। छोटी सीमा पार पाठोपाठ लगातार 3 षटकार। 2 ओवर में जीतने के लिए 9 चाहिए। मुकाबले का नक्शा बदला। रजत मुंडे आउट होने के बावजूद ओमकार की यह बल्लेबाजी बामन डोंगरी ने तो कभी सोचा नहीं था। शानदार। तो चलिए आने वाली रातों में एक और नई नाइट रोशनी देखने मिलेगी। 27 फरवरी से 2 मार्च 2024 को 5 रातों की नाइट रोशनी होगी। माननीय आमदार बालराम पटेल चषक 2024 डोंगर सपाटा के मैदान पर आजाद मैदान तोंडरे ग्रामस्थ मंडल डोंगर सपाटा की ओर से आयोजक होंगे महेश डोंगरे, बंटी फड़के, मयूर फड़के, इनकी ओर से मुकाबले होंगे। एकूण धावा पाहिल्या स्कोर कार्डवरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 42 धावा सन्माननीय गोल्डन नेतृत्व योगेश्वर भोईर यांच्या माध्यमातून काढू ओमकार पाटील साठी 1000 रुपयाचा धनादेश। कल्पेश ठाकुर लेग ब्रेक का सुल्तान है। कल्पेश तो थोड़ी सी ऑफ कटर गेंद की थी, इस बार 22 में लेग 22 में चुराएंगे। चीज सिग्नल अंपायर का लेग 22 का 1 रन जरूर मिलेगा। सिंगल डबल का भी मैच हो सकता है सांबारली के लिए। अप्रतिम आता मात्र वापसी दाखवली जाते। ज्या पद्धतीने पहिल्या 2 षटकांदरम्यान प्रवीण धावा खोऱ्यानं बनताना पाहिले आपण टीम चांबारली संघाच्या माध्यमातून, परंतु आता कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिलाय आणि बॉलिंग ट्रॅक वरती आलाय केटी अर्थातच कल्पेश ठाकुर टीम बामन डोंगरी। 54 का लक्ष्य था रोशन। अभी रन रेट को देखें तो 4.36 रन प्रति ओवर, यानी अब 11 गेंदों पे 8 रन चाहिए। अगर एक बड़ा स्ट्रोक आता है तो बामन डोंगरी के इरादे पूरे पस्त हो जाएंगे। मानो पिछली बार बड़ी थी चैंपियन, लेकिन इस बार इनको चैंपियन बनने के लिए उतनी मशक्कत करनी होगी। मैं कहूंगा कि लोहे के चने चबाने ही पड़ेंगे आज। पूर्णपणे या लढतीवरती पकड मजबूत केली चांबारली संघानं बामन डोंगरी संघाविरोधात।
11 चेंडू 8 धावसंख्येची आवश्यकता. रॉयल थाट पाहायला मिळतो ओमकारच्या माध्यमातून. अजून एक धमाकेदार षटकार. ये षटकार ये स्वागत था पालेश्वरी ट्रॉफी के आयोजक कामगार नेते एप्कोटेक्स के यूनियन लीडर अजय शेठ मोरावकर पाले बुद्रुक, इनका दमदार स्वागत हुआ. बैट्समैन ने छक्का मार के ओमकार ने अजय शेठ का स्वागत किया है. नक्कीच असंच आयोजन पाहिलं आपण पालेश्वरी चषकाच्या माध्यमातून. पुन्हा पार करण्याचा प्रयत्न राहिला परंतु डॉट बॉलची इथे समाप्ती पाहायला मिळते. पूर्णपणे गोलंदाजीचा वसपा काढला गेला चांबडी संघाच्या माध्यमातून. 8 चेंडू 34 वरती खेळतो ओमकार पाटील. मयूर जांभळेचा विचार केला 2 चेंडू 3 हे समीकरण पाहायला मिळतं या दोन फलंदाजांच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा विस्फोटक अंदाज पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. फक्त आली सिंगल रन. धावसंख्या जाऊन पोहोचते गुणतालिकेवरती. एकूण 1 गडी बाद. एकूण धावा राहिल्या स्कोर कार्ड मध्ये 50 आणि आता पल्ला गाठायचा आहे. निश्चितच येणारे चेंडू शिल्लक असतील. 1 धावसंख्येची आवश्यकता आहे. 8 चेंडू 1 चं समीकरण. टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. ही मॅच ही इनिंग समाप्त झाल्यानंतर तात्काळ टॉस केला जाईल. फक्त 1 धावसंख्येची आवश्यकता आहे. विनंती असेल राहणार संघ भिवंडी आणि त्याला फाईट करेल अर्थात संघ असेल वाघिलीवाडा, दोन्ही संघांना इकडे टॉस बॉक्स मध्ये यायचं, रिपोर्ट करायचं आणि टॉस करतील आमचे सन्मान्य आयोजक पालेश्वर चषकाचे दमदार आयोजक आणि बोलना शेठ पाटील यांचे बंधू कामगार नेते एप्कोटेक्स मध्ये युनियन लीडर आहेत असे दमदार व्यक्तिमत्व आमचे पालेश्वरचे अजय शेठ मोरावकर यांच्या शुभ हस्ते स्वागत केलं जाईल. वाघिलीवाडा वाईल्ड कार्ड एंट्री मध्ये इथे आलाय दिवा कोलीवाडाच्या जागेवरती आणि इथे भिवंडीचा राहणार संघ. अजय शेठ मोरावकर टॉस करायचे. 5 षटकांची लढत असेल. हेड अँड टेल कॉलिंग वाघिलीवाडा कॉलिंग करणार. हेड अँड टेल बिग फाईट. हेड इज कॉल वाघिलीवाडा टीम आणि इट्स हेड. वाघिलीवाडा संघाने टॉस जिंकलाय. दोन्ही संघांना शुभेच्छा. अजय शेठ मोरावकर धन्यवाद. निश्चित डिसिजन पेंडिंग असेल परंतु या मॅच मध्ये 2 सामने जिंकलाय. तुम्ही पाहू शकता चांबारली संघ अप्रतिम खेळ आणि चांबारली संघ गेलाय सुपर 12 मध्ये. त्यांना भरपूर शुभेच्छा आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर रोशन या चांबारली संघाचा विचार केला तर आमचे दमदार आयोजक सरपंच एकच वादा राजू दादा हे जावई आहेत चांबारलीचे आणि जावई बापूकडून चांबारली संघाला शुभेच्छा. सुपर 12 आमच्या अशोक शेठ भोईर असतील आणि योगेश दादा यांच्याकडून देखील